मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीमधून उद्धव ठाकरेंच्या सभेला जमणारी लाखोंची गर्दी, तर तिकडे भाजप आणि शिंदेगडाच्या सभेमधून लोकांनी अखेर पळ काढल्याचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल. हजारो खुर्च्या रिकाम्या, तशीच सभा पुढे. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांची सभा असो किंवा आदित्य ठाकरे यांची सभा असो, मुंबईमध्ये त्यांच्या सभेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि सभेमध्ये जमणारी लाखोंची गर्दी पुन्हा एकदा मराठी माणसांची मुंबईवरती निर्विवाद सत्ता स्थापन करण्याच्या हेतूने सुरू असलेला प्रवास. तर मित्रांनो, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नगरसेवकांच्या मेळाव्यांचे मेळावे अखेर रिकाम्या खुर्च्यांचे भरू लागलेत. या सगळ्या घडामोडी बघूया पुढच्या एका मिनिटामध्ये. कशा रिकाम्या खुर्च्या आणि रिकाम्या खुर्च्यावरून कसं रंगले राजकारण. अख्ख्या मैदानातील खुर्च्या रिकाम्या, तर सगळ्याच्या सगळ्या नगरसेवकांना पराभवाचा बसणार फटका. नेमकी बातमी काय बघूया. आपण समोर पाहताय की सभा सुरू आहे, खुर्च्या रिकाम्या आहेत, खुर्च्या काढून ठेवल्या जात आहेत. इकडे झेंडे लागलेत आणि सभेच्या ठिकाणी 4-4 एका प्रभागातील नगरसेवक असताना खुर्च्या मात्र अख्ख्या रिकाम्या मैदानावरती कोणीच दिसायला तयार नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या 15 दिवसावरती येऊन पोहोचल्यानंतर नागरिकांनी सभेला दिलेला हा प्रतिसाद बघता कोणीही सभेमध्ये यायला तयार नाही. अख्खं मैदान रिकामं असलेच आपल्याला जाणवत आहे. भाजप आणि शिंदेगडाची ही निवडणूक मुंबईकरांनी सध्या त्यांना मुंबईच्या बाहेर काढण्याचा जो काही प्रयत्न सुरू केला आहे, तो प्रयत्न आता यशस्वी होताना दिसतोय. आपण बघताय की सभा सुरू होण्याच्या अगोदरच अशा प्रकारच्या खुर्च्या रिकाम्या, हजारो खुर्च्यांचं रिकामं ग्राउंड आणि खुर्च्या जमा केलेलं ग्राउंड, यामुळे सभेला कोणी न आल्यामुळे अखेर सगळ्या खुर्च्या बाजूला साराव्या लागल्या. तर दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आनंदाची बाब म्हणजे संपूर्ण मैदानामध्ये प्रचंड गर्दीचा विक्रम असलेले आपण आता व्हिडिओ बघतोय. मित्रांनो, एकंदरीत मुंबई महानगरपालिका असो किंवा वेगवेगळ्या निवडणुका असो, इकडे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या सभेंची तुफान गर्दी, तर दुसरीकडे सभेतून पळून गेलेले लोक असतील किंवा रोजगार देऊन आणले लोक असतील, यामध्ये जमीन आसमानाचा फरक असल्याचं सध्या मुंबईतूनच हे वातावरण तयार होतंय. या सगळ्या घडामोडीमुळे उद्धव ठाकरेंच्या सभा गाजतायत, तर शिंदे सेनेच्या सभांमधून लोक पळून जात आहेत. भाजपच्या सभेला तर लोक येतच नाहीत. परंतु 1-1 हजार दिवसभराचा रोज दिल्याच्या नंतर काही लोक 1-2 तास थांबून आपला रोजगार घेऊन तिथून निघून जात आहेत. अशा प्रकारचे व्हिडिओ देखील आता समोर येऊ लागलेत. म्हणजेच रोजगाराने लोक आणून सभा भरवल्या जात आहेत, मात्र विजय कसा होतो यावर मात्र मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मित्रांनो, एकंदरीत मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मुसंडी मारले असून इकडे मात्र भाजप शिंदेगडाची गोची होत असून मुंबईच्या राजकारणामध्ये दोन्ही पक्ष बॅकफुटवरती गेल्याचं समजतंय. आणि इकडे ठाकरे बंधू पुन्हा एकदा लीडवरती आलेत. सभेमधून लोक पळून जाणं आणि एकीकडे सभेच्या अख्ख्या मैदानातील खुर्च्या रिकाम्या असणं, हे आगामी काळामध्ये शिंदेगडासाठी नवीन राजकीय खेळी, पराभवाची खेळी दिसते का? याबद्दल आपणाला काय वाटतंय? मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भाजपला भारी फोडताना दिसतात का? मराठी माणसांनी या मुंबईच्या विरोधकांच्या सभेला जाणं न पसंत केल्याने मुंबईचे निकाल बदलतील का? याबद्दल देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. मुंबईमध्ये पुन्हा एकदा ठाकरे राज सुरू होतंय का? मित्रांनो, आपण काय म्हणाल? नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.